फटाक्यांची आतषबाजी केली जाते आणि फुलांचा वर्षाव या ठिकाणी केला जातोय। अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे। मनसैनिकांचा मोठा जल्लोष, घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आणि आता अमित ठाकरे महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर आता पोलीस स्टेशनच्या ठिकाणासाठी रवाना होते। ही थेट दृश्य नेरूळमधली। नेरूळ शहरामधल्या मध्यवर्ती भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यात आला। 4 महिन्यांपूर्वीच हा पुतळा जो आहे तो तयार झालेला होता, मात्र त्याचं अनावरण करण्यात आलेलं नव्हतं। अमित ठाकरे यांनी या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते केलं, मात्र ते अधिकृतरित्या करण्यात आलेलं होतं। त्यानंतर 4 दिवसांनी मंत्री गणेश नाईक, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या पुतळ्याच्या अनावरणासाठी आमंत्रित करण्यात आलेलं होतं। एकनाथ शिंदे हे आलेले नव्हते त्या कार्यक्रमाला, त्याच्यामुळे मंत्री गणेश नाईक यांच्या हस्तेच या पुतळ्याचं अनावरण जे आहे अधिकृतपणे अनावरण जे आहे पुतळ्याचं करण्यात आलेलं होतं। आणि त्यानंतर आता अमित ठाकरे हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर आता नेरूळ पोलीस स्टेशनकडे जाण्यासाठी रवाना झालेले आहेत। कार्यकर्त्यांची जशी मोठी गर्दी आहे तशीच गर्दी स्थानिकांची सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। मनसेकडून एक मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे। स्वतःला काँग्रेस कार्यकर्ता म्हणवत फेसबुकवरून धमकी देण्यात आली आहे। अमानत खान असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना धमकी आलेली आहे। आताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहताय। स्वतःला काँग्रेस कार्यकर्ता म्हणवत फेसबुकवरून अमानत खान या व्यक्तीनं धमकी दिलेली आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना धमकी दिलेली आहे। वो क्यों जाएगा पाकिस्तान? पाकिस्तान जाना तो तेको चाहिए। आइंदा ये लैंग्वेज यूज मत करना। मुंबई अध्यक्ष तू तो उसकी तमीज में रहना। आइंदा ये लैंग्वेज यूज मत करना। कांग्रेस के कार्यकर्ताओं को कमजोर मत समझना, नहीं तो ऐसी जगह आके मारेंगे समझ में भी नहीं आएगा आपको। ठीक है, आज आखिरी टाइम बोल रहा हूँ, हमारे कोई भी नेता और कोई भी कार्यकर्ता को कुछ मत बोलना, नहीं तो फिर ऐसा हो जाएगा कि बैंड्रा में घुसना पड़ेगा हम लोग को, बाद में कोई बचाने वाला भी नहीं रहेगा। ये याद रखना। आइंदा हिंदू मुसलमान मत करना और ना ही मुंबई को हिंदू मुसलमान में बांटना। बात करना जरा अच्छे से करना। तर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना धमकी देण्यात आलेली आहे। स्वतःला काँग्रेस कार्यकर्ता म्हणवत या व्यक्तीनं अमित साटम यांना धमकी दिली आहे। जैसे बस्तियों में बसाकर कहीं ना कहीं अपना वोट बैंक बढ़ाकर मालवनी पैटर्न जैसी सोची समझी साजिश करते हैं, तो ये कांग्रेसी सारे देशद्रोही है। बाहर के घुसपैठियों से जो इतनी सुरक्षा का खतरा हमारे भारत देश को है, उससे ज्यादा सुरक्षा का खतरा ये देशद्रोहियों से हमारे भारत देश को है। आज आपका आंदोलन भी है, किस तरह का आंदोलन होने वाला है? आंदोलन का रूपरेखा क्या होने वाला है? कितने लोग इस आंदोलन में सहभागी होने वाले हैं? हजारों की संख्या में आज आम मुंबईकर जिनके मन में आक्रोश है, जिस तरीके से एक भय का माहौल कांग्रेसियों द्वारा धमकियां देके परिवार को भी मार देंगे ऐसी धमकियां देकर जो कांग्रेसी पिछले 2-3 दिनों से मुंबई में फैला रहे हैं, उनका विरोध करते हुए, उनका निषेध करते हुए आज मुंबई के युवा और सकल हिंदू समाज ये असलम शेख के कार्यालय पर, असलम शेख के घर पर आज हम बड़ी संख्या में इसका विरोध आंदोलन करने वाले हैं। और नवी मुंबईमध्ये अमित ठाकरे आलेले आहेत। गजानन काळे बोलतात। छत्रपतींच्या सन्मानात अमित साहेब मैदानात, छत्रपतींच्या सन्मानात अमित साहेब मैदानात, महाराजांच्या सन्मानात अमित साहेब मैदानात, महाराजांच्या सन्मानात अमित साहेब मैदानात, महाराजांच्या सन्मानात अमित साहेब मैदानात। 4 महिने ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या तावडीतून आपल्या या रयतेचं संरक्षण केलं, सुटका केली, 4 महिने आपल्या महाराजांचा पुतळा आणि महाराजांचं स्मारक या ठिकाणी बंदिस्त होतं। त्या आपल्या महाराजांच्या सन्मानात शिवशंभूंचा शिलेदार अमित राजसाहेब ठाकरे या माणसाने हे खुलं केलं। 4 महिने ज्यांना जाग आली नव्हती, 33 वर्षाचा तरुण आमचा नेता सन्माननीय अमित साहेब ठाकरे
त्यांच्यामुळे 4 दिवसात या स्मारकाचं अनावरण झालं. नंतर एक लाईन होती, लाईन जरा हिंदीतली आहे, आशिष शेलारांना वाईट वाटेल संदीपजी. दुनिया झुकती है, झुकने वाला चाहिए. नाद करा पण ठाकरेंचा नाद करायचा नाही. पोलिसांना वाटलं, बिचारा पोलिसांची चुकी नाही, पोलिसांचे जे मसिया होते त्यांना वाटलं केस करू, शांत राहतील. केस केल्यावरती ठाकरेंना अजून ग्लो येतो. बघताय ना माझा नेता कसा खुल्लाय. आणि सन्मानाने अमित साहेब ठाकरे त्या दिवशी म्हणाले, जर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अशा शेकडो केसेस घ्यायच्या वाटल्या तरी सुद्धा निधड्या छातीने वनवा पेट घेत आहे. आणि किती पेटलंय हे आता नवी मुंबई आणि महाराष्ट्राला कळालेलं आहे. मला कल्पना आहे आपण सगळे सन्माननीय अमित साहेबांच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहे. महाराजांचा मावळा म्हटलं आपण हे 2 बॅटिंग करून घेऊ. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो.